चला जगातल्या एका मोठ्या आर्थिक बदलावर नजर टाकूया, डी-डॉलरायझेशन. अलीकडेच सोन्याच्या भावानं इतिहासात पहिल्यांदाच $5,000चा टप्पा ओलांडलाय. पण हे सोनं कोण विकत घेतंय? सामान्य माणसं नाही, तर जगातील सेंट्रल बँक्स. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी आपल्या रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था या जागतिक ट्रेंडमध्ये आघाडीवर आहेत. आता हे बघा, भारताच्या सेंट्रल बँकेने सोन्याचा साठा 12%वरून थेट 17%पर्यंत वाढवलाय. आणि हे फक्त भारतातच घडत नाहीये. पोलंड, कझाकस्तान आणि ब्राझीलच्या बँकाही सोनं खरेदी करत आहेत. तर मग हे सगळे देश अमेरिकन डॉलरपासून दूर का जात आहेत? विश्लेषकांच्या मते यामागे एकच मुख्य कारण आहे: अमेरिकेची अलीकडची धोरणं. मॉर्गन स्टॅनलीचं म्हणणं आहे की अमेरिकेच्या धोरणांमुळेच देशांचा डॉलरवरील विश्वास उडत चाललाय. याचा थेट परिणाम डॉलरच्या किमतीवर झाला. 2025मध्ये ती 9%ने घसरली, जी मोठी घसरण आहे. ही फक्त किमतीची गोष्ट नाहीये, तर देश आता डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठोस पावलं उचलत आहेत. उदाहरणार्थ, भारताने अमेरिकन सरकारी बॉन्ड्समधील आपली गुंतवणूक फक्त एका वर्षात झपाट्याने कमी केली. आणि हा ट्रेंड सर्वत्र दिसतोय. चीनच नाही, तर युरोपीय मित्र देशही अमेरिकन कर्जातून बाहेर पडत आहेत. हा काही एका रात्रीत झालेला बदल नाही, तर अनेक दशकांपासून चाललेल्या मोठ्या बदलाचा हा एक भाग आहे. जागतिक गंगाजळीत डॉलरचा वाटा अनेक वर्षांपासून कमी होतोय आणि आता तो 30 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेला डी-डॉलरायझेशन म्हणतात आणि याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. आणि यामुळे थेट जागतिक शक्ती संतुलनावर परिणाम होतो. अमेरिकेची आर्थिक ताकद कमी होऊ शकते. सध्या तरी डॉलरच राजा आहे, पण हा ट्रेंड एका मोठ्या प्रश्नाला जन्म देतोय. डॉलरचं युग खरंच संपत आहे का?